नमस्कार. मी माधवी वैरागकर, सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलर. ह्या भागात आपण लॉकडाऊन दरम्यान येणाऱ्या ताणाचं नियोजन कसं करायचं किंवा त्याच्याशी सामना कसा करायचा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या लॉकडाऊन मुळे अचानकच आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलली. पण हे करोनाचं संकटही इतकं भयानक होतं की त्यामुळे आपल्याला घरातच राहावं लागलं. अर्थात तेही आपल्या सुरक्षिततेकरताच, म्हणून आपण ते स्वीकारलं पण. पण या दरम्यान घरातला आपला वावर हा मोकळेपणाचा नसून दडपणाचा होता. बरं, किती काळ हा लॉकडाऊन राहणार याची पण काही निश्चित अवधी किंवा निश्चित काळ कुणाला माहीत नव्हता. आता 3 मे नंतर तरी काय होणार हा प्रश्नच आहे. आणि यानंतरही आपण कामकाजाकरता जर बाहेर पडलो तर बाहेरची परिस्थिती कशी असेल हेही आपण सध्याच काही सांगू शकत नाही. जेव्हा अशी परिस्थिती होते तेव्हा त्या परिस्थितीशी जुळवून घेताना आपल्याला दैनंदिन कामकाजाच्या पद्धतीत अनेक बदल करावे लागतात. ते बदल करत असताना साहजिकच आपल्या मनावर एक ताण येत असतो. आणि जेव्हा हा ताण बऱ्याच दिवसांकरता राहतो, म्हणजे हा लॉकडाऊनचा जो पिरियड आहे हा 40 दिवसांचा जवळपास झालेला आहे, त्याच्यानंतरही किती दिवस हे अजून आपल्याला माहिती नाही. तर हा ताण जेव्हा सतत इतके दिवस आपल्या मनावर असतो तेव्हा या ताणाचं रूपांतर साहजिकच तणावात होतं आणि ते शारीरिक मानसिक थकव्याच्या स्वरूपात आपल्याला जाणवावं लागतं. आता शारीरिक मानसिक थकवा जो असतो तो तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोका असतो. काय लक्षणं दिसतात मग या ताणाची, की मी समजायचं की मला ताण आलेला आहे? तर जेव्हा तुम्हाला रक्तदाब, डायबिटीस, अंगदुखी, डोकेदुखी, काही ॲसिडिटी प्रॉब्लेम्स, अशा संबंधी तक्रारी, काही ॲलर्जीज जे जाणवत असतील तर त्या मनोशारीरिक असू शकतात, म्हणजे ताणामुळे आलेल्या असू शकतात. दुसरी गोष्ट, काही मानसिक विकारांची लक्षणं पण या दरम्यान आपल्याला जाणवायला लागतात, जशी अतिरिक्त चिंता, मनातली भीती, ज्याला आपण फोबिया म्हणू शकतो, वारंवार एकच कृती करणं स्वच्छतेकरता किंवा भीतीमुळे, OCD अशी लक्षणं आपल्याला या दरम्यान जाणवायला लागलेली आहेत. मग काय करायचं? तर कदाचित ह्या ताणाचं नियोजन योग्य रीतीने झालं तर काही दिवसांनंतर ही लक्षणं दूर होतील. पण समजा जर असं झालं नाही तर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. मग हा जो ताण आहे हा सर्वांनाच, सर्व वयोगटांनाच सारखा आहे. पण ताण निर्माण करणारी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीत ताण निर्माण करणारे स्ट्रेसर्स किंवा जे घटक आहेत ते वेगवेगळे असू शकतात. म्हणजे बघा ना, जे वृद्ध व्यक्ती इथे एकटेच राहतात आणि त्यांना काही आजार असेल तर एक एकटेपणाची भीती त्यांच्या मनात असते की अरे मला रात्री काही झालं तर, किंवा ज्यांची मुलं परदेशी आहेत आणि दोघंच जण एकटे आहेत त्यांनाही चिंता सतावत असते की अरे मला मदत कोण करणार, किंवा एक हतबलता किंवा एक नैराश्य दाटून आलेलं असतं जेव्हा केव्हा, की जेव्हा जो घरचा करता माणूस आहे त्याला हे जाणवत असतं की सध्या मी हाफ पेवर काम करतो आहे, कदाचित यानंतर माझी नोकरी जाऊ शकते किंवा मला नोकरी चेंज करावं लागू शकते, तिचं स्वरूप बदलू शकतं. तेव्हा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भावना जेव्हा मनात सतत रेंगाळायला लागतात तेव्हा आपण समजू शकतो की ह्या ताणाचं रूपांतर तणावात झालेलं आहे. त्यामुळे याचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं. आपल्या आजूबाजूला आपण अशा अनेक व्यक्ती बघतो की ज्या याही परिस्थितीत स्वतःच्या आवडीचं काम करून स्वतःला संतुलित ठेवतात आहेत. काही जणं अगदीच हताश झालेले आहे, काय करणार? तर काही जणं नुसतेच गोंधळलेले आहे की हे करू की ते करू, कारण असंख्य प्रकारच्या माहितीचे स्रोत त्यांच्या अंगावरती धबधब्यासारखे कोसळतात आहे. त्यामुळे ह्याच्यावर विश्वास ठेवायचा का त्याच्यावर, यामुळे ते गोंधळलेले आहे. बघूया तर आपण काय करता येतं. तर आता जेव्हा असा ताण येतो ना तेव्हा या ताणाचे बरे वाईट असे दोन्ही परिणाम आपल्यावरती होत असतात. आता बरे परिणाम असे की या दरम्यान आपण काही नव्या सवयी शिकलेलो आहोत, या दरम्यान आपल्यातली काही नवी कौशल्य आपल्याला कळली आहे, स्वतःची नव्याने ओळख झालेली आहे. त्यामुळे एखादं कौशल्य, जर आपला पगार कमी झाला किंवा नोकरी गेली तर आपण त्याचा पर्याय आर्थिक स्वावलंबनाकरता करू शकतो का, हेही विचार आपल्या मनात येऊ शकतात किंवा दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. दुसरी गोष्ट, बऱ्याच स्वावलंबनाच्या गोष्टी आपण या दरम्यान शिकलेलो आहोत. त्यामुळे एक सेल्फ मॅनेजमेंटच्या सवयी आपल्याला आपसुकच लागल्या गेलेल्या आहेत. जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला आहे. शेजाऱ्यांकडे किंवा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलला गेलेला आहे. त्यामुळे एक नवीन प्रकारचं आयुष्य आपण सध्या जगतो आहोत. तर
हे जे आहे याच्यात जर आपण कंटिन्युइटी किंवा सातत्य ठेवलं तर यानंतर येणाऱ्या ताणाच्या प्रसंगी आपल्याला ते सहज हाताळता येऊ शकतात. हे झाले ताणाचे बरे परिणाम. मग वाईट परिणाम काय आहेत ताणाचे? ताणाचे वाईट परिणाम आपण जे बघितलं की जे मनोशारीरिक विकार किंवा मानसिक विकारांचं दृश्य लक्षणं आपल्यात दिसायला लागली आहेत. तर ही 2 टप्प्यात आपण दूर करू शकतो. एक टप्पा म्हणजे कायमस्वरूपात आपण याला दूर करायचं असेल तर आपण काय करू शकतो ते आपण बघूया. कायमस्वरूपी जर यांना दूर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. तो एक आनंदपूर्वक दृष्टिकोन तुम्हाला काळजीपूर्वक मनात रुजवावा लागेल. मनोबल वाढवण्याकरता काही प्रयत्न करावे लागतील जेणेकरून तुमचं मन स्थिर आणि खंबीर होईल. विचारांमध्ये सकारात्मकता आणून तुमच्या दृष्टिकोनात आणि पर्यायाने तुमच्या व्यक्तिमत्वात जर तुम्हाला बदल घडवून आणता आला तर तुम्ही कायमस्वरूपी आपलं मनस्वास्थ्य टिकवू शकता आणि त्याद्वारे ताणाचं नियोजन सहजासहजी करू शकता. आता हे शक्य आहे का? तर नक्कीच शक्य आहे. आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीकडे जर आपण थोडंसं बघितलं तर तेव्हा टेक्नॉलॉजी इतकी प्रगत नव्हती, तरी पण त्यांनी अनेक प्रसंगांना खंबीरपणे तोंड दिलं आणि त्यातूनही ती पिढी सकारात्मकतेने परत उभी राहिली. थोडक्यात काय तर आपलं अध्यात्म सांगतं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बघा जमतंय का? तर सद्य परिस्थितीत आपण दुसऱ्या टप्प्यावर येऊन बघूया की ह्या परिस्थितीतला ताण दूर करण्याकरता काय काय उपाय आपण करू शकतो. तर ताण दूर करण्याच्या उपायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे शांत झोप. 8 तासाची शांत झोप घ्या. त्यांनी तुमचा शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होईल आणि सकाळी फ्रेश तुम्हाला वाटायला लागेल. आता हा प्रश्न येईल की अशा परिस्थितीत शांत झोप लागू शकते का? त्यावर पण आपल्याकडे उपाय आहे. रिलॅक्सेशन टेक्निक तुम्ही शिकून घेऊ शकता. त्याद्वारे तुम्ही आपल्या शरीराला आरामदायक झोपेच्या स्थितीत काही वेळ नेऊ शकता आणि आपला शारीरिक थकवा आणि मानसिक थकवा दूर करू शकता. दुसरी गोष्ट आहे क्रिएटिव्हिटी. ही क्रिएटिव्हिटी अंगी आणायची म्हणजे काय करायचं की जे तुमचे छंद असतील त्या छंदात मन गुंतवा. थोडा वेळाकरता आनंदाकरता विरंगुळ्याकरता, जेणेकरून तुमच्या मनावरचा ताण चुटकीसरशी नाहीसा होईल. कारण नवनिर्मितीची ध्यास सगळ्यांनाच असतो आणि त्यातून मिळणारं समाधान काही अनोखंच असतं. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे इमोशनल कॅथॅरेसिस किंवा भावनिक निचरा ज्याला आपण असं म्हणू शकतो. व्यक्त व्हा. तुमचे जे जवळचे मित्र आहेत किंवा जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करा, त्यांच्याशी बोला, लेखन करा, कविता करा आणि त्या वाचा. म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की कुठल्या गोष्टी तुम्हाला आनंदित करतात आणि कुठल्या गोष्टींचा तुम्हाला ताण येतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोरंजनाच्या साधनांचा उपयोग करा. सध्या आपण सगळे एकत्रितपणे कुटुंबात राहतो आहोत. सर्व वयोगटांच्या व्यक्ती यात आहे. त्यामुळे त्यांच्या आवडीनुसार रोज ठरवून एखादा सिनेमा, एखादं नाटक त्या वयोगटातील लोकांच्या किंवा कुटुंबियांच्या आवडीनुसार संगीताचे प्रकार म्हणजे अगदी अभंगापासून शास्त्रीय संगीतापासून ते पॉप जॅझपर्यंत तुम्ही ऐकू शकता. त्याद्वारे सगळ्यांना असं वाटेल की आम्हाला पण महत्त्व दिल्या गेलेलं आहे आणि एक कुटुंबातली हार्मोनी टिकवण्याकरता याचं उपयोग होईल आणि ताण पण दूर होईल. नंतर आपण व्यायामाला पण आपल्या ताण नियोजनात तितकंच महत्त्व आहे. जर तुम्ही आधीपासून व्यायाम करत असाल तर काही हरकत नाही. नसेल तर थोडे फ्लेक्झिबिलिटी एक्झरसाईज, कारण सध्या आपण घरात बसून राहतो त्यामुळे शरीर आखडल्यासारखं वाटतं, तर ते सुद्धा तुम्ही स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस करू शकता. सध्या प्रचारात असलेला आणि लोकप्रिय होत असलेला योगा डान्स जो सगळीकडे चालू आहे त्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. आणि सध्या आपण घरातच राहतो आहे आणि उन्हाळ्यामुळे AC आणि कूलरचा वापर आपण करतो आहे, तेव्हा पण अंग आखडल्यासारखं वाटतं. शारीरिक ताणामुळे सुद्धा असं जाणवतं आणि ही विटॅमिन Dच्या कमतरतेमुळे सुद्धा कधीकधी अंगदुखी जाणवते. तर शक्य झाल्यास सकाळच्या उन्हात एक 10-15 मिनटं तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा आवारात फिरू शकता. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता वळूया आपण आहाराकडे. तर आहार कसा असावा? तर आहार पोषक असावा आणि उन्हाळा असल्यामुळे पाणी पण भरपूर प्या. आता स्ट्रेस बस्टर म्हणून काही अस्वस्थतेमुळे तोंडात टाकायची आपल्याला सवय झालेली आहे, पण लक्षात घ्या की याचा फायदा तर काही होणार नाही. तात्पुरता ताण दूर होईल पण कदाचित वजन वाढीकडे याचं परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे एक वेळचा आहार तरी वरण भात भाजी पोळी असा सात्विक घेतल्यास उत्तम. याच्यानंतर शेवटचं म्हणजे स्वस्थ राहा आणि मस्त राहा. स्वस्थ मस्त ह्याच्याकरता मी म्हणते की त्याशिवाय आपल्याकडे सध्या तरुणोपाय नाही आहे. मजेत राहा, सुरक्षित राहा. या करोना दरम्यान जे आपण शिकलो आहोत, ज्या सवयी आपण अंगी बाणवलेल्या आहेत, त्या ज्या सवयी आहेत त्या जर आपण सातत्य ठेवून टिकवून धरल्या तर मला वाटतं येणाऱ्या काळात आपण कुठल्याही प्रकारच्या ताणाला खंबीरपणे तोंड देऊ शकू. आता हे झालं की जे घरातच राहून ताणाशी मुकाबला करत होते त्यांच्याबद्दल. दुसरं असं आहे की जे प्रत्यक्ष वर्कफ्रंटवरती जातात त्यांच्या कुटुंबियांकरता काय, जे काम करतात त्यांना हे सतत जाणवून द्या की ते एक महत्त्वाची व्यक्ती आहेत आणि ते इतरांना सुरक्षित ठेवण्याकरता काम करतात आहे. जेव्हा आपण एखादं महत्त्वाचं काम करतो आहे असं जाणवतं तेव्हा त्या ताणाला, तो ताण हलका होण्याला मदत होते आणि एका ध्येयाने प्रेरित होऊन ते लोक काम करतात. किंबहुना त्यांना काम करणं गरजेचं आहे आणि आपण बघितलेलं आहे की ते करतातच आहे. तर त्यांना एक उत्साहित करणारं जर घरातून वर्तणूक असेल किंवा तशा प्रकारचा संवाद असेल तर त्यांच्यावरचा ताण हलका व्हायला नक्कीच मदत होईल. कारण आपण बघतो की त्यांच्यापैकी काम करणाऱ्या बऱ्याच जणांना ह्याचा संसर्ग आता झाला असल्यामुळे कुटुंबीयसुद्धा थोडेसे चिंतेतच आहेत. पण त्यांनी जर हा विचार केला की हे यांचं प्रोफेशन आहे आणि समाजाला मदत करण्यासारखं एक मोठं कार्य ते करतात आहे, तर ते थोडंसं आपल्या ताणाला दूर ठेवू शकतात. आणि थोडंसं जर आपण विचार केला तर या दरम्यान कुटुंबातला जो संवाद आहे त्याचा सूर 24 तास एकत्र असल्यामुळे विसंवादाकडे झुकतो आहे. तर थोडंसं भावनांवर नियंत्रण ठेवून तो जर सुसंवादाकडे वळवता आला तर मला वाटतं याचा आपल्याला मदत होईल. शेवटी काय करा मग, या दरम्यान ज्या अंगी बाणवलेल्या तुमच्या सवयी आहेत त्यात सातत्य टिकवून ठेवा, म्हणजे त्या नंतरही उपयोगी पडतील. म्हणजे करोना के साथ भी करोना के बाद भी. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा. त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा.